आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। स्मिता प्रवीण नवाळे या वहिनींना भेटण्यासाठी आता MG रोड पणजी या ठिकाणी आलेले आहोत आणि त्या ठिकाणी या गारसेट टॉवरमध्ये एंट्री करत असताना या मस्त ठिकाणी बसून या दाडेश्वर आरती मंडळातल्या या सगळ्या युवकांनी उत्तम पद्धतीने स्वागत केलं। मला असं वाटतं या गोव्याला संगीताची परंपरा आहेच आणि पारंपरिक संगीताचं जतन करत ही पिढी पुढच्या पिढीकडे जाईल। पाठीमागे सगळे वाट बघतायत तर आता यांच्याकडे घुमट आरतीसाठी घुमट वाजवला जातो। नवरा बायको घरात नेमकं कुठलं वाद्य वाजवतात ते मला ऐकायचं आहे। चला भेटूया आत्ता जाऊन नवाळे कुटुंबाला। माझं नाव स्मिता प्रवीण नवाळे। माझी हॉबी आहे ज्वेलरी मेकिंग, पण तेच मी आता ॲज अ प्रोफेशन कंटिन्यू करते। मी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवते। गोव्यात येण्याआधी आम्ही पुण्यामध्ये राहत होतो, आता गोव्यामध्ये येऊन आम्हाला 3 वर्ष झाले। महाराष्ट्रामध्ये असताना मला होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट करायची खूप इच्छा होती, पण तिकडे काही नाही नंबर लागला आणि इथे आल्यावरती मला समजलं आणि मला इथे चान्स मिळाला। सो मी खूप एक्सायटेड आहे। भाऊजी बेगिन यो। पदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। या उखाणा संसाराच्या सारीपाटावर जोडीदार मिळाला हौशी, प्रवीण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी। काय सांगता? द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर नमस्कार। माझे सासरे नमस्कार। माझे सासूबाई नमस्कार। माझे वडील नमस्कार। माझी आई नमस्कार। हा माझा मुलगा बर ही माझ्या भावाची मुलगी, ही पण माझ्या बहिणीची मुलगी। ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत। नमस्कार, नमस्कार। ह्या पण माझ्या बहिणी आणि बरोबर। पाठीमागे सगळे आमच्या बिल्डिंग मधले आणि माझ्या मैत्रिणी। बर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। आता किती ऊन असलं तरी टेन्शन नाही, समुद्र किनाऱ्यावर गेलो तरी प्रॉब्लेम नाही। नमस्कार। नमस्ते। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? मसवड। मसवड म्हणजे कुठे आलं? सातारा जिल्हा। आणि तुमचं बालपण कुठलं? माझं साताऱ्यामध्ये। हा एपिसोड खरं साताऱ्यातच करायला पाहिजे होता। आम्ही बरेच प्रयत्न केले सर महाराष्ट्रामधून, पण आमचा नंबर लागला नाही, पण गोव्यामध्ये येऊन आम्हाला आश्चर्य वाटलं की आमचा नंबर लागला। मग तुम्ही गोव्यात कधीपासून आहात? आम्हाला आता तीन वर्ष होतील। ठरवा ना दोघे, 2.5 किती? 3 वर्ष। आता घुमट आरती ऐकून आलोय, तुमचं घुमट लगेच वाजायला लागला। कधी आले तुम्ही गोव्यात, कसे काय आले? माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलो। मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली गोव्यामध्ये, मग मी इकडे शिफ्ट झालो। पण लग्न कसं जमलं? लग्न आमचं अरेंज मॅरेज। कसं काय ते? हे बघायला आले होते। काय सातारा? नाही मसवडमध्ये आले। मसवड सतत माझं सातारा सासर सातारा। माझं। मग तुम्ही एवढं सगळा महाराष्ट्र आणि गोवा असताना मसवडमध्येच का गेले? ॲक्च्युली रिलेटिव्ह त्यांना बोलू द्या आता। काय हो? आम्ही एक मुलगी बघायला गेलो होतो विट्याला। तर विट्याला? हां विट्याला। तर तिचे रिलेटिव्ह आहेत तिथे। तर आमचे ते मुलगी बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला, मग तिथे माझी एक बहीण राहते, त्यांच्या घरी गेलो होतो। मग माझी बहीण आणि स्मिताचे रिलेटिव्ह म्हणजे ते जवळपास राहत होते। मग ते बोलले की हा मुलगा आहे, तर माझ्या पण एक बघण्याची मुलगी आहे, मसवडची आहे म्हणून। मग त्यांनी तिकडे कॉन्टॅक्ट केला। मी पण बाबांना बोललं ठीक आहे। मग त्यांना तिथे आम्ही बॅकग्राऊंड विचारली की ते बोलले की MSc मायक्रो वगैरे आहे, शिक्षण छान आहे, व्यवस्थित आहे आणि एकत्र कुटुंबातली वगैरे आहे। मग ते मी बोललो बाबांना बोललो की ठीक आहे आपण बघायला जाऊया म्हणून। जेव्हा हे बघायला आले मग लगेच होकार दिला? 10 फेब्रुवारी 2013ला बघायला आले। त्यानंतर 17 फेब्रुवारीला आम्ही तिकडे गेलो साताऱ्याला सगळे, ह्यांचं घर वगैरे बघायला वगैरे। आणि त्यानंतर 24 फेब्रुवारीला आमचं लग्न ठरलं। तुम्ही सगळं लिहून ठेवता काय? हो लक्षात राहिलं माझ्या। 24 फेब्रुवारी आयुष्यातला महत्वाची एवढी गोष्ट आहे तर लक्षात। आणि गोव्याला कधी आले? गोव्याला आम्ही 3 वर्ष झाले येऊ। तारीख नाही अरे सगळं महत्वाचं लक्षात ठेवलं, तेवढं बरं विसरले। लग्न म्हटल्यावरती जास्त लग्न होईपर्यंत सगळं लक्षात ठेवलं, लग्नानंतर सगळं विसरायचं ठरवलं। आता किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला 7 वर्ष पूर्ण होतील आता। 29 एप्रिल। 29 एप्रिलला 7 वर्ष। सगळ्या तारखा बऱ्या लक्षात असतात। पण तुम्हाला गोव्यातली भाषा यायला लागली? आता समजते पूर्ण, थोडंफार बोलता येतं। मला 2 ओळी शिकवा। एवढं नाही मला नाही एक वळ
मेर्शीत पहिल्यांदा काय शिकवलं मैत्रिणीने? बरे असा. हा, बरे असा. बरे असा. बरे असा. हा. म्हणजे काय? म्हणजे छान आहेत. छान आहेत. हा. कोणते? अच्छा अच्छा, बरे असा, बरे असा, हा. असं. हा. म्हणजे किंवा छान आहे, देव मस्त बरे आहे करो. वगैरे. देव- देव करो. बरे हा, हे बरं चांगलं वाक्य शिकलात तुम्ही. कुणी काही म्हटलं की गोव्यातलं हे वाक्य फारच मला महत्वाचं. आकर्षित करतं हो, की हो. देव बरे देव बरे करो. करो. म्हणजे काही कसा समोरचा वागला तरी तुझं देव बरे करो बाबा. किती छान वाक्य आहेत की नाही. हो. कारण गोवा आहेच तसं, गोवा निसर्गानं नटलेलं, समुद्र किनारा लाभलेलं, असं सुंदर वरदान असलेलं हे ठिकाण आहे. अगदी अगदी. तुमच्या आयुष्यातला मसालेदार एखादा प्रसंग सांगा. मसालेदार प्रसंग म्हणजे आमचं लग्नाचे दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी माझे मित्र वगैरे घरी आले होते कुठे? साताऱ्याला. साताऱ्याला. आणि मला असं आपण जरा कुठेतरी गप्पा मारायला जाऊ म्हणून मला घरी, कारण घरी खूप गोंधळ होता सगळे पाहुणे वगैरे लग्नाच्या आले. आदल्या दिवशी. हा, लग्नाच्या आदल्या दिवशी घरी आणि खूप गोंधळ होता गप्पा सगळे. मारायला एरवी तुम्हाला वेळ मिळाला नव्हता. नाही, आम्हाला ते जस्ट मला जर आपण बाहेर जाऊ म्हणून बरं. मला घेऊन गेले आणि एकाने माझा मोबाईल काढून घेतला आणि माझ्या मोबाईलवरून माझ्या स्मिताला मेसेज केला की माझ्या जीवनामध्ये अगोदर एक मुलगी आहे आणि मी असं आहे आणि तिचं नाव डॅश 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 म्हणून असं फक्त मेसेज पाठवला. मग नंतर मोबाईल त्यांनी सायलेंट करून ठेवला. मला ह्याची काही कल्पना नव्हती. स्मिताचे मला म्हणजे जवळपास अर्धा तास कंटिन्यू फोन येत होते, पण मलाच काही कल्पना नव्हती की ह्यांनी असं काही गोंधळ केलेला आहे म्हणून. नंतर मग स्मिताचा मला फोन आला, मी पाहिलं. नंतर मित्रांनीच मला फोन दिला की असं मेसेज पाठवला आहे. मग ते बोलले की आता तू सांभाळ. लग्नाच्या आदल्या दिवशी. हा, लग्नाच्या जस्ट आदल्या मी दिवशी. आजपर्यंत ना सगळीकडे वधूवर सूचक मंडळ बघितलेलं आहे की तिथे लग्न जुळवतात. हा? ते तुमच्या मित्रांचं बऱ्याच आणि देव बरे करो. म्हणजे माझा नंतर मग माझ्या ज्या मित्रांना मेसेज पाठवला त्यानेच स्मिताशी बोलून तिला व्यवस्थित समजून सांगितलं की आम्ही फक्त चेष्टा करत होतो वहिनी तुमची. अच्छी. तुमचं काय झालं तसा मेसेज आला तेव्हा? म्हणजे मला तर खूप टेन्शन आलं. मी लगेच त्यांना फोन करत होते, अर्धा तास फोन करत होते. हे फोन पण रिसीव्ह करत नव्हते. अरे बापरे. मी नंतर माझ्या दिरांना पण फोन केला की म्हणजे कुठे आहेत हे वगैरे, फोन उचलत नाही आहेत वगैरे. हां. मग नंतर ह्यांच्याशी थोड्या वेळाने ह्यांचा फोन आला आणि सांगितलं की असे चेष्टा वगैरे करत होते मित्र वगैरे, काही त्यांच्याकडे असं लक्ष देऊ नको आणि उद्याही लग्नात ते काहीही तुझी चेष्टा करू शकतात. हे पण मग त्या दिवशीच त्यांनी मला सांगून ठेवलं. काय डेंजर आहेत मित्र. हो. मग नंतर त्यांना तुम्ही काय बोलला नाही? नाही, आणि ते अजूनही भेटले ना की चिडवत असतात मला, वहिनी त्या दिवशी कसं टेन्शन आलं होतं तुम्हाला बरं, वगैरे तुमचे असं. मित्र येतात इकडे हो, कधी येतात. गोव्याला? हो. त्यांना मासे आवडतात? हा, आवडतात. त्यांना करली द्या आता. हो. असे माशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आहे करली, की ज्याला काटे खूप असतात. लग्नाच्या आदल्या दिवशी त्यानेच काटा लावला होता. आता असा काटा लावला ना, साताऱ्याला गेले तरी निघाला नाही पाहिजे. ह्या अशाच गप्पा सुरू असताना सगळ्यांशी मला बोलायचं आहे. इकडच्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांना कसं सांभाळून घेतलं तेही जाणून घ्यायचं आहे. पण आता या ठिकाणी एक पहिला खेळ आहे. या खेळात ना घरात काही वस्तू लपवून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी आहे. ती चिठ्ठी शोधत शोधत तुम्हाला जायचं आहे. 3-4 चिठ्ठ्या आहेत आणि मग चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळेल. ती अन्नपूर्णा घेऊन लगेच इथे यायचं. वेळ 1 मिनिटाची. माकडा माकडा हुप. वेळ सुरू झाली. लवकर हा, 1 मिनिटात 10 सेकंद झाली. वाचून टाकू जोर. आधुनिक पाटा वरवंटा. 20 सेकंद झालेली आहेत. 40 सेकंद राहिली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, बसा बसा. धूप आरती. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. मगासपासून तुम्ही बोलताय, घरातल्यांना काहीतरी बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या पाठीमागे दाटीवाटीने उभ्या असलेल्या मैत्रिणी आहेत
त्यांच्याकडनं सुद्धा मला ऐकायचं आहे. मी प्रवीणचे बाबा. सुनबाईंबद्दल सांगा. ते सुनबाई आमच्या छान आहेत एकदम. आणि ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला मला म्हणजे फार आनंद झाला होता की म्हणजे त्यांना शिक्षणात दोघंही समान आहेत, त्यांची भविष्यात वाटचाल चांगली होईल. आम्ही गरीब तर आम्हाला शिक्षण घेता आलं नाही, पण आमची मुलं शिकून मोठी झालीत त्याबद्दल मला आणि आमच्या सुनबाईबद्दल मी फार खुश आहे. वा वा. मुलांनी आणि सुनेने शिकावं असं वाटलं होतं, हो की नाही सासूबाई? सून माझी छानच आहे. मी कधी विचारलं प्रत्येक वेळेला आपलं कौतुक करायचं. तिच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला समजलं ते MSc मायक्रो आहे. हो, MSc मायक्रो म्हणजे MSc काय मायक्रो आहे, पण ती ऑफिसमध्ये सर्व्हिस वगैरे किंवा कंपनीत जॉब करू शकत नाही कारण लहान बाळामुळे. पण ती हरली नाही. हो, तिनं ज्वेलरीचा क्लास चालू केला, स्वतः ज्वेलरी बनवायला लागली. त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. आणि मुलगा तुमचा कसा आहे? मुलगा तर माझा खूपच छान आहे. हो. मुलीच्या आईकडे द्या. स्मिता आमची खूप विशाल बुद्धी आहे आणि बडी दिली आहे तिची. बरं. उदार मन आहे खूप तिचं. हो का? आणि ज्वेलरी कोणाला फुकट देत नाही उद्या? नाही तसं ते म्हणजे व्यापारात आहे, व्यापारमध्ये नाही आज तसं. रोज, उद्या उदार. कळलं का? उदार मन व्यापारमध्ये म्हणजे नाही तशी. तसं म्हणाल्या. हां. आणि जावई? जावई तर खूपच छान आहेत, शांत स्वभाव आहे त्यांचा खूप. आणि असे म्हणजे आम्हाला जावई मिळणं म्हणजे आमचं भाग्यच आहे. सासू? चारही मुलं माझी चांगली आहेत, जावाई तिन्ही चांगले आहेत. आणि माझा एक असा कयास आहे की ज्याची संतती चांगली तो श्रीमंत. ह्या उक्तीप्रमाणे मी माझी मुलं शिकवली आणि मी मनाला श्रीमंत आणि समाधानी दोन्ही आहे. जरा पाठीमागे द्या माईक, मैत्रिणींकडे द्या जरा. आम्ही प्रॉपर गोवा जरा पुढे आम्हाला या जरा ना. थांबा थांबा. हा, मराठी बोलताना जरा काय होतं? जास्त जमत नाही. मला कोकण- 4 वाक्य शिकवायची. चला. हा बरं चालेल. गोव्यात. हा, आमका तुमचो शो खूप आवडता. आम्ही सध्या 6:30 तुमचा शो मुद्दाम लावून पळयता. इतकं पळेता? आवडता. मग पळू नका, बसून बघा. पळयता मीन्स बघता बघता. अच्छा, बरं वाटलं तुमचा कार्यक्रम दिसला की आम्ही पळतो. नाही, नाही. पळेता म्हणजे बघता. हा, आवडतो. होय. आवडतो म्हणजे पळेता. होय होय होय. हा हा, अरे वा. हा, आणि अशी एकदा माझी मावशी आलेली तेव्हा माझ्या भावाने काय म्हटलं त्यांना की मावशी आव तुका पावयता. तिला वाटलं काय पाव आणतो, पाव पाहिजे का हा, म्हणून. गोव्यात पावच होय. म्हणून तुम्ही आता म्हटलं ना तेव्हा मला तो जोक आठवण आली. म्हणून पावयता म्हणजेचा अर्थ काय? पावयता म्हणजे पोचवतो. पोचवता. होय होय. अच्छा, आव तुका पावयता. पावयता. होय. पावयता म्हणजे तुम्हाला पोचवतो. पोचवतो. आता आलोय, कुठे पोचवताय का? काय मस्त आहे ना भाषा. होय होय. आव तुका पावयता, पण इकडे गेल्यानंतर पाव मिळतात, पाव खायचे. हो की पाव नाही? खायचे वा, फेमस वा, आहेत. वा, वा. अजून कोणी काही शिकवणार आहे का? आदेश भाऊजी तुमका माय मोगाचं येवकार. माय मोगाचो योगा. अरे वा, वा, वा. Thank you, देव thank you, बरे thank करू. you. देव बरे करू. आता या ठिकाणी पुढच्या खेळात या दोघांना किती बक्षीस मिळणार ते बघूया. या खेळामध्ये चित्र काढायचं. तुम्ही काढलेलं चित्र या सगळ्यांनी जर ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. कुठला तो सांगायचा? 10 9 8 7. मला सांगा ऐका ना, ह्याचं नेमकं तोंड कुठल्या बाजूला आहे? अभिनंदन, अभिनंदन. दहा 9 8 अभिनंदन. या तुम्ही. दहा
9 गप्प राहायचं एकदम 8 7 कोथिंबीर सहा. होती, कोथिंबीर मी बरोबर पुण्याची आहे ना मी पुण्याची आहे. मग कशालाही कोथिंबीर म्हणतात. अभिनंदन. थँक्यू. पुण्याची आहे ना मी. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी ना तुमच्याबद्दल हे सगळं इतकं चांगलं बोलले, देव तुझे बरे करो असं म्हणालेत ना. काय अजून तुमच्या तक्रारी आल्यात त्या मला बघायच्या आहेत. थांबा. जेवण फास्ट करता पण थोडंच खाता असा आरोप आहे. म्हणजे काय मला कळलं नाही. असं काही नाहीये. नाही मी ना? जेवण फास्ट करतेच पण खाते पण फास्ट आणि भरपूर. हो ना. सगळ्यांना मदत करता असा तुमचा स्वभाव आहे. हो. खरं आहे का हो? हो अगदी. हां, हो हो. हॉट टेम्पर्ड आहे थोडं. पटकन चिडता, हो मी आहे ते आहे माझं थोडंसं. लवकर भडकते, राग यायला कुठलंही कारण लागत नाही आणि मग एकदा रागावली की अबोला धरते. नाही असं तर कुणी नाहीये लिहिणार. लिहिलेलं आहे. कोणी नाही लिहिणार म्हणजे काय मी लिहिलंय. शेवटची चिडण्यावर तुमच्या एकंदरीत सगळ्यांचा रोख आहे. काय वाटतंय तुम्हाला? खरंय आहे. मी थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे पण मला असं वाटतं की मी योग्य त्या ठिकाणीच चिडते असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? तिचं अगदी म्हणणं बरोबर काय? आहे. योग्य ठिकाणी त्याचं राग पटकन येतो बाहेर, पण तिचं म्हणणं योग्यच असतं. ती जे मांडते बाजू ती योग्यच असते. कधी कधी समोरच्याला लवकर ती पटत नाही. समोरच्याला म्हणजे ज्याच्यावरती ती चिडते त्याच्यावर. तुमच्यावर किती वेळा? थोडं बहुत होत राहतं आमचं. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बरं, सगळ्यांना जर असं वाटतंय मी खूप शॉर्ट टेम्पर्ड वगैरे आहे किंवा असं, मी कमी करेन माझं तापटपणा वगैरे कमी करेन. कमी करणार. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मिस्टरांच्या बद्दल सांगायला गेलं तर ते मला असं कुठलीच नाही गोष्ट वाटत की त्यांनी चेंज करावी, कारण आहे ते जसे आहेत ना तसेच खूप छान आहे. अच्छे हलू नका आता, असंच बसायचं आहे. कळलं का? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या सासू सासऱ्यांची मागेन. जर माझ्याकडून कधी त्यांचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याच्याबद्दल मी त्यांची मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? माझंही तेच आहे, माझ्या आई वडिलांबद्दल आणि माझे सासू सासरे. माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर मला माफ. काही नाही. तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती लिहिलेलं आहे की तुम्ही काही चुकलेलाच नाही आहात, हो की नाही? पण कधी कधी असं होतं की थोडं समजून घेण्यात किंवा स्वभाव कळण्यात खूप वेळ लागतो माणसांना आणि त्यामुळे गैरसमज गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे गैरसमज करू नका, हो की नाही? कळलं का हो फेटेवाले? जराही गैरसमज करू नका असं म्हणत या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. त्यांना शिट्ट्यानंद झालेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात गोव्यामध्ये. नमस्कार.